नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी जे छान-छान शुभेच्छा दिल्या, छान-छान आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल सर्वांचं खूप-खूप मनापासून धन्यवाद. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप एक्साइटेड आहात, की ताई कसं घर बनवलंयस? काय केलंयस? तर होम टूर मी नंतर देईन कारण अजून बरीच कामं बाकी आहेत. पण मी विचार केला की माझ्या घराची जी जर्नी आहे ना टोटल, तर ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर जिथे मी राहते ना तिथे जवळपासच्याच एरियामध्ये आम्ही घर बघितलं. ॲक्चुअली आम्ही जवळपास 4 ते 5 वर्ष झाले मी घर शोधते. कारण जे राहतं घर होतं ना, तर ती मला जागा खूप कमी पडत होती. तुम्ही बघत असाल सामान घरामध्ये खूप जास्त प्रमाणात होतं आणि सामानाचंच नाही म्हणायचं तर हवा, घरामध्ये हवा खेळती नव्हती. खूप सारं कोंदट वातावरण, त्यामुळे आपल्याला बरेचसे आजार होतात. बऱ्याच गोष्टी असतात त्या मी नंतर हळू तुमच्यासोबत शेअर करेन. पण जसं मला घर हवं होतं ना, की प्रत्येक गोष्ट माझ्या डोक्यात एक विचार होता, की जर मी घर घेईन तर ही गोष्ट अशी असली पाहिजे, ही गोष्ट अशी असली पाहिजे. ती फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही तर माझ्या स्वतःसाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझी काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आम्ही घर शोधत होतो. आणि आजकाल जर तुम्ही कुठेही कुठल्याही मोठ्याही कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही घर शोधायला जातात ना, तर जागा इतकी छोटी असते ना, म्हणजे हॉल एखाद्या वेळी स्पेशियस असेल, पण बेडरूम तुम्ही बघाल, की बेडरूम चालू झाला की संपतो. म्हणजे एक बेड तुम्ही 6x6 चा लावलात, की तुमचा बेडरूम संपला. तर असे रूम मला नको हवे होते आणि त्याच्यासाठी मी एवढे वर्ष थांबली होती. तर जसं माझ्या डोक्यात होतं, जशी मला जागा हवी होती ना, तशीच ही रूम म्हणजे तसंच हे घर मला मिळालं. आणि त्यानंतर आमची जर्नी सुरू झाली. तर एकूण एक गोष्ट मी इथे बदलली ती म्हणजे की भिंतीच्या प्लास्टरपासून, लाद्यांपासून म्हणजे पायाच्या नखापासून ते केसापर्यंत सगळे बदल मी इथे केले. त्यानंतर इंटिरियरला जेव्हा आपण देतो ना, तर तेव्हा आपलं बजेट तेवढं असणं खूप महत्त्वाचं असतं. प्लस काही वेळा इंटिरियरमध्ये जेव्हा आपण घराला देतो, तर तुमच्या मनात काय आहे किंवा तुमच्या डोक्यात काय विचार आहेत, तर ते कधी-कधी प्रत्यक्षात उतरवले जात नाहीत. तर म्हणून माझी अशी इच्छा होती, की प्रत्येक गोष्ट मी माझ्या मनाला जशी वाटेल किंवा मला जशी आवडेल तशी मी करेन. मग ती कशीही होऊ दे, म्हणजे चांगलं तर होईलच त्यातून, पण तरीही मनात एक धुक असते, की कसं होईल आता म्हणजे आता समजा एक प्लॅटफॉर्म जरी तुम्ही सिलेक्ट केला, त्याचा कलर कॉम्बिनेशन, प्रत्येक गोष्टीचं कलर हे दुसऱ्या ज्या गोष्टी बनतील त्याच्यासोबत त्या मॅच होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही प्रत्यक्षात ती वस्तू जेव्हा घेता तेव्हा आणि ती लावल्यानंतर आणि संपूर्ण काम झाल्यानंतर खूप फरक पडत असतो. तर म्हणून एक गोष्ट घेताना खूप विचार करून घ्यावी लागते, की हे कसं घेऊ, हे काय करू? कारण म्हणून लोकं आजकाल डायरेक्ट इंटिरियर वाल्यांना देऊन टाकतात. कारण ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप म्हणजे डोक्याला खरंच खूप त्रास देणाऱ्या गोष्टी असतात खरं सांगायला गेलं तर. कारण एकतर तुमचा बजेट, त्यानंतर तुमची चॉईस आणि त्यानंतर खरोखर ती गोष्ट प्रत्यक्षात कशी दिसते हे सगळ्याची तुम्हाला सांगड घालावी लागते त्यासाठी. आणि तेव्हाच म्हणजे पुढे नंतर ही गोष्ट कशी दिसेल हे याचं चित्र जेव्हा तुमच्या डोक्यात असेल ना, तेव्हाच तुम्ही त्या गोष्टींवरती अंमल करू शकता. तर बघा इथल्या ज्या भिंती आहेत, काम इथल्या बिल्डर्स चांगलं आहे, पण ज्या भिंती आहेत ना त्या जिप्समच्या भिंती आहेत. पहिले आपल्या विटांच्या भिंती असायच्या आणि त्याच्यावर प्रॉपर प्लास्टर केलेलं असायचं. तर आता विटांच्या तर भिंती नसतातच, सिमेंटच्याच भिंती असतात ब्लॉक्सच्या. आणि हे तुम्हाला दिसत असेल की बघा हे ब्लॉक्स किती बाहेर आले. जेव्हा किचनचं काम चालू होतं ना, तेव्हा इथले सगळे ब्लॉक्स बाहेर येत होते. तर त्यामुळे आमचा जो कडिया होता त्यांनी सांगितलं, की तुम्ही आत्ताच वेळ आहे, तुम्ही खर्च थोडा वाढेल पण तुम्ही प्लास्टर करून घ्या संपूर्ण घराला, ज्यामुळे पुढे तुमच्या घराची लाईफ खूप चांगली वाढेल. आणि एकदा तुम्ही शिफ्ट झाल्यानंतर ह्या काही ज्या गोष्टी आहेत सिव्हिलच्या, ह्या तुम्ही करू नाही शकत. केल्यात तरी परत पूर्ण सगळा पसारा होणार. त्यामुळे जेही छोट्या-छोट्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत, हे जेव्हा काम चालू असतं ना, तेव्हाच सगळ्या गोष्टी करायच्या. घराचा एक कोपराने कोपरा तुम्हाला कुठे काय जागा आहे, त्या जागेनुसार तुम्हाला तिथे पुढे काय बनवायचंय, कसा स्पेस युटिलाइज करायचा आहे, हे सगळं जर तुम्हाला या गोष्टी समजत नसतील ना, तर तुम्ही एखाद्या म्हणजे इंटिरियर वाल्याला बोलू शकता. आता ते लोकं कन्सल्टन्सी सुद्धा करतात. म्हणजे जागा तुम्ही त्यांना दाखवली,
त्यानंतर जागेनुसार तुम्हाला कुठे काय पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्यांच्याकडून प्लॅन्स बनवून घ्यायचे आणि फक्त कन्सल्टन्सी फीस त्यांना द्यायची आणि बाकी गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता. तर हे घराचं काम चालू झालं होतं जवळपास फेब्रुवारीपासून, जानेवारी एंडिंगपासून आणि संपलं आत्ता. म्हणजे 6 महिने लागले मला हे सगळं काम कंप्लीट करण्यामध्ये. जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा मला माहिती नव्हतं की खरंच इतका वेळ लागेल सगळ्या कामांसाठी. पण एक काम काढलत ना तर त्याच्या रिलेटेड बरीच कामं सुरू होतात. जसं मी याच्यानंतर वास्तुतज्ञांना बोलवलं, त्याचा पण बघा एक मी व्हिडिओ केलेला आहे. बऱ्याच ताईंनी एकदम परफेक्ट गेस केलं की ताई ते तुझंच घर होतं का? तर हो, तेव्हा मी वास्तुतज्ञांना बोलवलं होतं. आपल्या घरांच्या दिशा कशा आहेत, त्याच्यानुसार तुमच्या घरात कुठली गोष्ट कुठे असली पाहिजे, ह्याचं जर तुम्ही तारतम्य ठेवलत ना, तर सुंदर वास्तू तर बनेलच, पण अगदी बेस्ट गोष्टी होतात तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. बघा, घर आपण फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी बनवत नाही, तर तुम्हाला तिथे राहायचं असतं आणि आपल्या ज्या पण आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात ना, तर त्या आपल्या घरातल्या प्रत्येक दिशेवर, प्रत्येक बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणून पुढे जाऊन नंतर काही रेमेडीज करत बसण्यापेक्षा जर तुम्ही बनवतानाच या गोष्टींचा विचार केलात, तर बरेचसे खर्च किंवा बरेचसे अडथळे किंवा बऱ्याच चुकीच्या गोष्टी टाळता येतात. तर ही माझ्या हॉलची बाहेरची मोठी गॅलरी आहे. तर ही गॅलरी आम्ही विचार केला की आपण आतमध्ये घेऊ, कारण गॅलरीचा तेवढा यूज होत नव्हता. त्यामुळे काय झालं ना, की हॉल जो आहे बाहेरचा तो खूप प्रशस्त वाटायला लागला त्यामुळे. आणि इथेच मी जसं म्हटलं की मंदिर जे आहे ते माझं हॉलमध्ये आहे. तर त्याच्यामुळे मंदिराच्या हिशोबाने जागा ती आतमध्ये घेतली गेली ना, त्याने खूप फरक पडला. किचन तुम्हाला दिसत असेल संपूर्ण व्हाईट अँड व्हाईट किचन मी बनवलं होतं. कारण त्याची जी पुढच्या गोष्टी होत्या म्हणजे फर्निचरच्या त्याच्या ज्या पुढच्या गोष्टी होत्या ना, त्याची माझी कलर कॉम्बिनेशन वगैरे त्याला मॅच होईल असं म्हणून मी ते सिंपल व्हाईट कॉम्बिनेशन ठेवलं होतं संपूर्ण. त्यानंतर ह्या लाद्या आम्ही खालच्या संपूर्ण चेंज केल्या. कारण ज्या बिल्डरने लाद्या दिल्या होत्या त्या होत्या चांगल्या, पण तेवढ्याही चांगल्या नव्हत्या. तर त्यामुळे हातासोबत तेही काम काढलं. हे खूप सगळं थोडंसं खर्चिक आहे आणि यामध्ये तुमची चॉईस, तुम्ही काय क्वालिटी घेता ह्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. हे जे कडिया आहेत ते तुम्हाला जे दिसतायत, तर ह्याच कडियांनी म्हणजे ह्यांनीच चव्हाण म्हणून आहेत, तर त्यांनी माझ्या जुन्या घराचं सुद्धा ह्यांनीच काम केलं होतं आणि अगदी बेस्ट काम केलं होतं. म्हणून मला सगळ्या गोष्टींची आयडिया होती की मला कामासाठी सगळे लोक माझ्याकडे अवेलेबल होते. फक्त मला प्रॉपर म्हणजे म्हणतात ना, की सगळं आखायचं होतं, प्लॅन करायचं होतं की मला काय कसं करायचंय वगैरे. बाकी माणसं जसं जसं पुढे पुढे जात गेलो तसं तसं माणसं हळूहळू भेटत गेली. तर हे खूप बेस्ट आहे. त्यांनी खूप म्हणजे अगदी स्वतःच्या घरात कसं माणूस काम करेल तर तशा हिशोबाने म्हणजे मी खरं सांगते ना, की स्वामींनी एवढी कृपा केली ना माझ्यावरती, की ज्या ज्या व्यक्ती मला मिळत गेल्या प्रत्येक कामासाठी, तर त्यांनी अगदी मन झोकून काम केलं घराचं. आणि हे घर फक्त माझ्या म्हणजे माझ्या एकटीची ही मेहनत नाही आहे संपूर्ण घराची. ह्या प्रत्येक व्यक्तीचा हात माझ्या घराला लागलेला आहे आणि त्यांनी जे मनापासून काम केलंय ना त्याचंच हे आउटपुट आहे सगळं. तर त्यांना सगळ्यांना मी खरंच मनापासून खूप धन्यवाद देते, सगळ्यांना आभार देते की त्यांच्या सगळ्यांमुळेच ही गोष्ट पूर्ण होऊ शकली. तर बघा, ही गॅलरी आहे, बेडरूमची गॅलरी आहे आणि गॅलरीला पण बऱ्याचदा काय होतं ना, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी मिस करतो, विसरतो. हे जे साईडचे आउटलाईन्स येतात, बाहेरचा जो पॅसेज येतो तिथे सुद्धा जर तुम्ही टाईल्स लावून घेतलेत ना, तर तुम्हाला क्लिनिंगला खूप सोपं पडतं. म्हणजे एक हात फिरवला तर लगेच क्लिनिंग होऊन जाते. त्यानंतर इथल्या ज्या स्लायडिंग्स होत्या त्या पण म्हणजे बरोबर नव्हत्या, कारण या बिल्डिंगला जवळपास 4 वर्षाच्या आसपास झालेले होते. तर त्याच्यामुळे स्लायडिंगचा इतर लोकांनी सुद्धा सांगितलं की खूप प्रॉब्लेम येतोय. तर म्हणून मग म्हटलं ठीक आहे, मग शेवटी स्लायडिंग पण आम्ही बदलण्याचा निर्णय घेतला. ही सगळी कामं एकत्र नाही झाली किंवा एकदाच पैसे देऊन सगळी कामं नाही झाली. हळूहळू आपल्याला जसं जसं काम होतं तसं तसं थोडंसं ॲडव्हान्स देऊन, प्रत्येकाला थोडे थोडे पैसे देऊन आणि आपल्या बजेटनुसार आपल्याला काय परवडतंय त्याच्या हिशोबाने वस्तू घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर ह्या स्लायडिंगच्या ज्या काचा आहेत ना, या आता एनोडाइज बोलतात त्याला. म्हणजे बाहेरून आतलं काहीच दिसत नाही, आतून आपण बाहेरचं बघू शकतो. पण रात्रीच्या वेळी बाहेरच्या लोकांना आतलं क्लिअरली दिसतं. तर तेव्हा तुम्हाला तिथे पडद्यांचा वापर करावा लागतो.
पण बाकी दिवसा आतलं काहीच दिसत नाही. तर अशा बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणजे एका गोष्टीमध्ये इंटिरियरच्या एका गोष्टीमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी आता बघायला मिळते. फक्त तुम्हाला थोडंसं सर्चिंग करणं जरुरी आहे आणि थोडंसं रेट्स, मार्केटचं नॉलेज या सगळ्या गोष्टी असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर ह्यांनी सुद्धा खूप छान काम केलं. माझ्या स्लायडिंगचं खूप मस्त काम केलं. स्लायडिंग अगदी परफेक्ट बनवल्या, परफेक्ट लावल्या आणि त्यानंतर जेव्हा माझ्या घराचं काम कंप्लीट झालं, तेव्हा त्यांनी संपूर्ण क्लीनिंग सुद्धा करून दिलं. तर हे आता आम्ही स्लायडिंगचं काम करून घेतलं संपूर्ण. म्हणजे जुन्या ज्या स्लायडिंग होत्या सगळ्या तर त्याचा जो पत्रा होता तर तो खूप खराब होता, म्हणजे पातळ होता एकदम. आणि मग इन फ्युचर समजा पत्रा खराब झाला असता किंवा गंजला असता परत, तर म्हणून आम्ही संपूर्ण स्लायडिंग्स पूर्ण चेंज करून घेतल्यात. आणि जे आता नवीन ॲनोडाईजमध्ये स्लायडिंग्स येतात तर त्याच्यामध्ये मी बनवून घेतल्यात. प्रत्येक स्लायडिंगला म्हणजे ज्या ज्या मोठ्या स्लायडिंग्स आहेत तर तिथे प्रत्येक स्लायडिंगला अशा 2-2 जाळ्या केल्यात. म्हणजे हवेचं जे व्हेंटिलेशन असतं ते प्रॉपर राहतं. एक जाळीमध्ये तेवढं स्पेस मिळत नाही. तर इथे किचनमध्ये सुद्धा मी करून घेतले, डक एरियामध्ये केली आहे. त्यानंतर इथे बाहेरचे जे हॉलचे एरिया आहे इथे पण ह्या अशा मोठ्या स्लायडिंग्स बनवून घेतल्या. तर ॲक्च्युली इथे स्लायडिंग होती, पण आम्ही ती स्लायडिंग बाहेर लावणार आहे त्या साईडला. जसं स्लायडिंगचं बघा सगळीकडे. आणि त्यांनी जे यूज केलं आहे ना हे सगळं स्टील मटेरियल यूज केलं आहे. तुम्ही मटेरियल आणि क्वालिटी काय यूज करतात ते खूप महत्त्वाचं आहे. रेट्स पण त्यांनी रिजनेबल लावले स्लायडिंगचे जे लावले ते, आणि हेवी आहे मेन म्हणजे स्लायडिंगचं. तर छान झालं आहे स्लायडिंगचं काम, खूप मस्त झालं. तर हे आहेत ते स्लायडिंगवाले आणि ह्यांनी स्लायडिंग खरंच खूप छान मजबूत स्लायडिंग बनवल्यात. म्हणजे कसं असतं ना, आता बऱ्याचशा गोष्टींचं आपल्याला तेवढं काही डीप नॉलेज नसतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आजकाल फसवणारे भरपूर लोकं मिळतात, की तुमच्याकडून रेट्सद्वारे पैसे काढले जातात, पण वस्तू पाहिजे तशी मिळत नाही. तर त्याच्यासाठी मी खरंच देवाला आभार मानेन, म्हणजे स्वामींना आभार मानेन, की असे असे लोकं मला मिळाले, की त्यांनी खरंच खूप चांगलं काम करून दिलं. तर आता सगळं काम म्हणजे जे कडियाचं म्हणजे सिव्हिल जे वर्क आहे ते संपूर्ण कंप्लीट झालंय. आणि त्यानंतर मी पूर्ण प्लास्टर केलं होतं, त्यामुळे मला संपूर्ण पुट्टी चढवावी लागली. पण कलरचं काम करण्याआधी किंवा प्लास्टरचं काम करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जे पण घर तयार करत असतील त्यांच्यासाठी, की एक सुगंधा केमिकल म्हणून एक केमिकल येतं, की ज्याने तुमच्या घराला ओल कमी मारते. म्हणजे जेव्हा कलरचं काम सुरू करायचं असतं ना, त्याच्या आधी प्रायमर मारण्याच्या आधी एक सुगंधा केमिकल म्हणून एक हात मारतात. ते जर तुम्ही मारलत ना, तर तुमचा जो कलर आहे तो छान प्रोटेक्टेड राहतो आणि ओल कमी मारते. तर त्यानंतर कलरचा एकच हात मारून घेतला, प्रायमर मारून घेतला आणि त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे फर्निचरला, की जी गोष्ट ज्या गोष्टीनेच घर आपलं खूप सुशोभित दिसतं, खूप छान दिसतं. तर हा इथपर्यंतचा जो पिरियड होता ना, ह्यालाच मला जवळपास 2 ते 2.5 महिने लागले आणि त्यानंतर आता हे फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे. तर फर्निचर म्हणजे प्रत्येक कामामध्ये ना प्रत्येक माणसाची एक टीम होती आणि त्याच्यानुसार सगळे एक येत होते. पण फक्त म्हणजे एकच काम चालत नाही. एक काम चालताना बाकीच्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी लागतात. म्हणजे आता जेव्हा सिव्हिलचं काम चालू केलं होतं, तर तेव्हा कन्सील फिटिंगचं काम सुद्धा त्याच्यासोबत चालू होतं. त्यानंतर स्लायडिंगचं तुम्ही बघितलं, ग्रिलवाल्याचं काम. तर असं बऱ्याच जणांना आपल्याला कोऑर्डिनेट करावं लागतं आणि त्याच्यानुसार काम करून घ्यायला लागतं. तर आता हे जे फर्निचरसाठी जे मटेरियल जे जे वापरलं ना, तर ते मरीन वुडन म्हणतात त्याला, की जे अगदी वॉटरप्रूफ असतं. थोडासा बजेट याचा जास्त असतो, पण हे जे फर्निचर बनणार आहे, तर ते आपण सारखं-सारखं बनवणार नाही आहोत आणि आपल्या घरासाठी आपण ते वापरतोय. तर त्यामुळे मी इथे विचार नाही केला. मी इथे बेस्ट जे मला वाटलं त्याचाच मी त्यांना सांगितलं, की त्याचाच तुम्ही वापर करा आणि अगदी खूप छान असं त्यांनी मला फर्निचरचं काम करून दिले. हे सुद्धा फर्निचरवाले तेच आहेत, ज्यांनी जुन्या घरात माझं संपूर्ण फर्निचरचं काम केलेलं आहे. प्लस त्यांनी माझं मंदिर तुम्हाला माहितीच आहे, बरेच जण ओळखत सुद्धा असतील यांना. तर मंदिराचं काम सुद्धा ह्यांनीच केलंय. तर ज्यांनी कामं केलेत ना, तर त्यांचे त्यांचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही इथे कुठे जवळपास राहत असाल, तर तुम्हाला वाटत असेल गरज, की बाबा खरंच आपण यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे, तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
तर आता सगळ्यात जास्त घरामध्ये जो पसारा दिसतो ना, तो या फर्निचरमुळेच दिसतो आणि एक-एक गोष्ट तुम्हाला खरंच खूप विचार करून करावी लागते परत. आणि असं नाहीये की एकदा केलं आणि ते परफेक्ट झालं, असं खूप कमी वेळा होतं. बऱ्याचदा आपण जो विचार करतो तसं होत नाही आणि बऱ्याचदा जो विचार करतो आपण त्याच्यापेक्षाही खूप छान गोष्टी होतात. तर काम करताना असे खूप सारे अनुभव येतात आणि शेवटी तर असं होतं ना, की पेशन्स खरंच संपत जातात, की कधी काम पूर्ण होतंय आणि कधी म्हणजे संपूर्ण होतंय घर असं होतं. आणि मागचे बरेचसे महिने व्हिडिओज व्यवस्थित येत नव्हते, तर त्याला कारण हेच होतं, की मला दिवसातून बराचसा वेळ इथे येऊन द्यायला लागायचा. त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टनी गोष्ट मला त्यांना डिस्कस करायला लागायची. कारण एकदा बनल्यानंतर जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, तर परत त्यांना तेवढं सगळं तोडफोड करावी लागते. तर ह्या किचनच्या ट्रॉलीज आहेत बघा, ह्याचं स्टीलसुद्धा त्यांनी खूप छान वापरलंय. दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की ट्रॉलीजमध्ये आता या रिमूव्हेबल ट्रॉलीज येतात. म्हणजे त्याचा साचा वेगळा येतो आणि आतल्या ट्रॉलीज वेगळ्या येतात, ज्या तुम्ही काढून क्लीनिंग इझिली करू शकता. तिथून झाडू वगैरे तुम्ही इझिली मारू शकता. म्हणून एखादी गोष्ट लावताना त्या गोष्टीच्या रिलेटेड आणखीन काय-काय ॲडव्हान्स गोष्टी आहेत किंवा आणखीन काय-काय त्याच्यामध्ये व्हरायटी आहे, ही गोष्ट सुद्धा तुम्ही नक्कीच चेक करत जा. इंटिरियरच्या कामाला ना मी तुम्हाला सांगेन, अगदी प्रामाणिकपणे सांगेन, की खरंच बजेट खूप जास्त होतो. आपण जेवढा विचार करतो त्याच्यापेक्षा जास्त होतो. पण तो डिपेंड असतो, की तुम्ही काय मटेरियल वापरताय, काय क्वालिटी यूज करताय. एकाच प्रकारासाठी तुम्हाला 10 प्रकारचे मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे जोही बजेट होतो ना, तो टोटली तुमच्यावर डिपेंड असतो. तर आता सगळं फर्निचरचं जे बेसिक त्यांचं जे काम असतं, साचे बनवण्याचं काम आहे, ते त्यांचं चालू आहे. तोपर्यंत मग मला ह्याच्यामध्ये काय-काय मला त्याच्यामध्ये फर्निचरला सनमायका कुठला वापरायचा आहे, चारकोल्स आता खूप सारे मार्केटमध्ये वेगवेगळे चारकोल्स अवेलेबल आहेत, ॲक्रेलिकचे फ्रेम्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं मटेरियल हवंय, त्याच्यामध्ये फक्त मटेरियलच नाही, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कलर कॉम्बिनेशन. तर कलर कॉम्बिनेशनचा विचार करून सगळ्या गोष्टी डिसाईड करायला लागतात. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट माझी ॲड झाली ती म्हणजे की वास्तूनुसार. जे मी तुम्हाला म्हटलं की वास्तुतज्ञांना मी बोलवलं होतं, तर त्यांनी प्रत्येक दिशेनुसार आपल्या घरामध्ये कुठले कलर्स असावे आणि त्याचा काय प्रभाव होतो आपल्या घरामध्ये ते त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यानुसारच माझी ही सगळी धडपड सुरू होती, की इथे हा कलर पाहिजे, इथे हा कलर पाहिजे. तर मी तर तुम्हाला सांगेन की शक्यतो तुम्ही घराच्या भिंती, फर्निचर याला असे स्टँडर्ड कलर ठेवा आणि जे पण तुम्हाला कलर्स करायचे आहेत, तर ते कलर्स तुम्ही बेडशीट, कुशन्स आणि पडद्यांमध्ये तुम्ही ते कलर ॲप्लाय करू शकता. म्हणजे घराच्या ज्या इतर एक्सेसरीज आपण म्हणतो, की सोफा म्हणा किंवा तुम्ही काही छान-छान पेंटिंग्स घरामध्ये लावत असाल, तर त्यामध्ये तुम्ही ते कलर ॲडजस्ट करून घ्या. कारण जर तुम्ही भिंतींचे कलर खूप असे वेगवेगळे केलेत ना, तर संपूर्ण घर असं कलरफुल होऊन जाईल आणि ते कधी-कधी खूप गॉडी दिसतं, चांगलं दिसत नाही. तर त्यामुळे शक्यतो पडद्यांमध्ये आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की बाकी एक्सेसरीजमध्ये तुम्ही कलर ॲडजस्ट करून घ्या. तर जसं घर महत्वाचं असतं, तसंच घराचा एंट्रन्स सुद्धा तेवढाच जास्त महत्वाचा असतो. तर एंट्रन्सला पण मी जी जागा आहे ती व्यवस्थित युटिलाइज मला करून घ्यायची होती आणि त्याच्या हिशोबाने एंट्रन्सचं जे इंटिरियरचं आहे, काय-काय डिझाइन किंवा काय मला चांगल्या वाटत होत्या, त्या मी त्याच्यानुसार त्यांना सांगितल्या. ही एक-एक गोष्ट करताना प्रत्येक गोष्ट आम्ही पहिले पेपरवरती उतरवली. त्यानंतर त्याची डिझाइन कशी पाहिजे, काय कसं पाहिजे, तर ते सगळं त्यांच्याशी मी डिस्कस करत-करत ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचलो. आणि फर्निचर करताना आणखीन महत्त्वाची गोष्ट, की ती म्हणजे जागेचा विचार करून मला जेवढी जागा आहे, तेवढ्या जागेचा जास्तीत जास्त वापर करून घर किती मोकळं आणि सुटसुटीत दिसेल आणि प्रशस्त दिसेल याचा सुद्धा विचार करून तुम्ही इंटिरियर करत जा. तर हे हॉलचं आहे सध्या म्हणजे सगळीकडे हॉलमध्ये टीव्ही युनिट्स बनवले जातात, ज्यामुळे कसं आहे ना, हॉल मोकळा दिसतो आपला आणि छान वाटतो. तर टीव्ही युनिटचं काम चालू होतं. त्याचसोबत आतमध्ये इथे वॉर्डरोब्सचं सुद्धा काम चालू होतं. सर्वात जास्त जर वेळ कशाला लागत असेल ना, तर तो फर्निचरला लागतो. कारण त्यांना एक-एक गोष्ट बनवावी लागते व्यवस्थित मेजरमेंटने. त्यानंतर फिनिशिंग त्याची चांगली असणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये बरेचसे काही ना काही चेंजेस सुद्धा होत राहतात. तर त्यामुळे
फर्निचरला स्पेशली खूप वेळ लागतो. त्यानंतर सगळं हे जे बेसिक काम करून घेऊन शेवटी त्यांचं हे सनमायकाचं काम सुरू असतं. तर मला जे काम करायचं आहे ना घरातलं, ते मला त्याला इंडियन टच द्यायचं आहे घराला. मला मॉड्युलर पण करायचं आहे, पण त्याचसोबत आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्या हिशोबाने मला घरातलं काम करायचं होतं. म्हणून मी अशा प्रकारचं वुडनचं सगळं बरंचसं टेक्स्चर सिलेक्ट केलं होतं आणि तोच वुडनचा कलर ओव्हरऑल संपूर्ण घरामध्ये घेतलाय, की ज्यामुळे घराला असं छान एक वेगळं जसं माझ्या डोक्यामध्ये म्हणजे मला हे आवडतं म्हणून मी केलं. असं जरुरी नाहीये की तुम्ही दुसऱ्यांनी जसं केलंय तसंच तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय आवडतं हे जेव्हा तुम्हाला परफेक्ट कळेल ना, तर ते तुम्हाला जेव्हा तुमच्या घरामध्ये उतरतं ना, तर ते आणखीन जास्त ते तुमच्यापर्यंत पोहोचतं किंवा आणखीन जास्त तुमचं घर तुम्ही आणखीन छान प्रकारे त्याच्यामध्ये सजवू शकता. तर आता बघा, खूप घरभर नुसता तुम्हाला सगळा पसाराच पसारा दिसत असेल आणि मी पण जेव्हा यायचे ना, तेव्हा मला पण असं वाटायचं, अरे कधी यांचं काम कंप्लीट होईल? म्हणजे जिथे तिथे मला प्रत्येक रूममध्ये फक्त पसारा आणि पसारा दिसतोय. पण त्यांचं कामच तसं असतं. त्यामुळे तेवढ्या सगळ्या गोष्टी दिसत असतात. तर आता हळू एक एक गोष्ट रेडी होते. घराचं काम करत असताना ना बघा, तुम्हाला सिव्हिल वर्क पासून, इलेक्ट्रिशियन पासून, परत फर्निचरवाल्यांपासून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, पी-व्ही-सी वाले आले त्याच्यामध्ये, ग्रिलवाले आले, स्लायडिंगवाले आले. तर प्रत्येक व्यक्तीसोबत व्यवस्थित कोऑर्डिनेट करून, कारण एकावर दुसरी गोष्ट खूप सारी डिपेंड असते. आता हे जेव्हा फर्निचरचं पण काम करत असतो, तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला लाइटिंग्स कशाप्रकारे आतमध्ये द्यायच्या आहेत, कुठे द्यायच्या आहेत, याचा विचार आधीच करावा लागतो आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला सगळं फर्निचरचं सेटिंग किंवा फिटिंग हे सगळं करण्याची गरज असते. तर म्हणून त्याच्या हिशोबाने आम्ही सगळं डिसाईड केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं काम सुरू आहे. आणि माझं घर बदलण्याचं जे सर्वात महत्त्वाचा जो काही उद्देश, हेतू होता तो म्हणजे की मंदिर. कारण मला जे देवघर आहे ते मला माझ्या तिथल्या आधीच्या रूममध्ये, मी जसं तुम्हाला म्हटलं की ते बेडरूममध्ये होतं आणि मला ते खरंच नको होतं. आणि म्हणून माझी जी हा जो सगळा अट्टहास होता ना घराचा, तो हा फक्त आणि फक्त खरंच देवघरासाठी होता. आणि स्वामींनी खरंच इतकं म्हणजे जो अट्टहास होता तो पूर्ण केलाच, पण त्यासोबत इतरही गोष्टी खूप मी विचारही केला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त जास्त पटींनी त्यांनी मला करून दिल्या. तर इथे जी हा जो कोना दिसतोय जिथे हे काम चाललंय, तर ही आहे ईशान्य दिशा. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई, तू मंदिर ईशान्य दिशेला म्हणतेस, एंट्री ईशान्य दिशेला म्हणतेस, तर कसं होतंय? तर ही एंट्रीचा जो भाग आहे ना, तिथून मी असं हे पार्टिशन उभं केलं आणि त्यानंतर समोर इथे आपलं मंदिर बनलंय. तर ह्यातल्या ज्या ज्या काही डिझाईन्स म्हणा किंवा काही आयडियाज, आता खूप सारे आयडियाज तुम्हाला ऑनलाईन मिळतात आणि सगळ्यात जास्त आयडियाज मी तुम्हाला सांगेन की पिंट्रेस्ट म्हणून जे ॲप आहे ना, त्याच्यामधून तुम्हाला खूप साऱ्या आयडियाज मिळतात की तुम्ही हॉलमध्ये कशाप्रकारे काय डेकोरेट करू शकता. ड्रेसिंग टेबल म्हणा, वॉर्डरोब्स म्हणा, असं एंट्रन्स म्हणा घराचा, तर कशा प्रकारे काय काय करू शकता. तर फक्त थोडंसं आपल्याला आपलं माइंड थोडंसं स्ट्रेच करावं लागतं, थोडीशी आपली क्रिएटिव्हिटी टाकावी लागते आणि खूप सारी मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी. तर बघा, इथे सुद्धा हा जो स्पेस होता ना समोरचा, तर हा पण मला काहीतरी वेगळा करायचा होता की ज्या ओव्हरऑल सगळ्या कामाला जे सूट करेल. आणि जेव्हा हे लोक काम करत असतात आणि त्यांच्यासोबत आपण जेव्हा कोऑर्डिनेट करत असतो, तेव्हा इतके सारे दिवस जातात आणि हे तर खूप छान ओळखीचे आहेत माझ्या आधीपासूनचे फर्निचरवाले वगैरे. तर त्यामुळे छान गप्पा मारत, हसत, खेळत आमचे कामं असे चालू होते. त्याच्यामध्ये राग-रुसवे सुद्धा झाले बऱ्याचदा. कारण कामांच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी असतात. त्या मनाप्रमाणे नाही झाल्या ना, मग कधी-कधी आपल्याला चीड सुद्धा येते. असं सुद्धा खूप वेळा झालेलं आहे माझ्याकडून. तर बघा, हा जो बाहेरचा सेफ्टी डोअर होता ना, त्याचं हे काम चालू आहे आणि ह्यातली जी जाळी ही जी तुम्हाला दिसते ना, ही स्पेशली आम्ही बनवून घेतली आहे. म्हणजे यांना मी सांगितलं. आणि हा ऑप्शन मी तुम्हाला आणखीन एक सांगते की मार्केटमध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. फक्त तुम्हाला थोडंसं सर्च करण्याची, शोधण्याची गरज लागते आणि परफेक्ट माणसं जर तुमच्याकडे असतील की ज्यांना माहिती आहे सोर्स की कुठून हे आपण बनवून घेऊ शकतो, तर रेडीमेड गोष्टी घेण्यापेक्षा जर तुम्ही ती गोष्ट बनवून घेतलीत ना, तर ती आणखीन जास्त भक्कम आणि मस्त बनते.
तर आता हे चालू आहे ते म्हणजे मंदिराचं कटिंगचं चालू आहे सगळं. तर मंदिरासाठी ना, मंदिर कसं बनवलं स्पेशली ह्याचा मेकिंगचा मी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. ही जी जर्नी आहे ना, ही सगळी फक्त माझ्या घराचं जे मेकिंगचं म्हणजे काम कसं चालू होतं, काय-काय गोष्टी होत्या, त्याची ही जी जर्नी आहे ही मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि घराचं फायनल लूक कसं दिसतं हे तुम्हाला हळू दिसेलच. कारण अजून बरचसं काही-काही काम माझं बाकी आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट होम टूर तुम्हाला देत नाहीये. तर हा दरवाजा पण माझा ना खूप फेव्हरेट आहे. म्हणजे ही जी जाळी आहे ना, ती मला खूप आवडली. मला वाटलंही नव्हतं की ती खरंच इतकी सुंदर बनून येईल आणि खूप छान बनली ती. पण ह्यांच्या सगळ्यांची मेहनत आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि म्हणूनच त्या गोष्टी इतक्या छान झालेल्या आहेत. तर हे मंदिराचं काम चालू होतं. तर तेव्हा सुद्धा एक-एक गोष्ट बनत होती ना, तर मी सगळ्या गोष्टींचा खूप सारा एक फ्युचर विचार करत होती, की आता हे असं लागलं तर हे कसं दिसेल? आता इथे मला काय वेगळं करता येईल? माझ्याकडे काय अवेलेबल आहे? मला ते इथे काय करायचं आहे? असं खूप सारं विचार डोक्यात घेऊन प्रत्येक गोष्टी करत होते मी. पण मंदिर तुम्ही बघितलं, की किती सुंदर मंदिर बनलंय आणि खूप छान म्हणजे मी जसं तुम्हाला सांगते, की मी जो विचारही केला नव्हता ना, त्यापेक्षा सुंदर स्वामींनी सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आणि मंदिराच्या बाबतीत मंदिर बनताना ना, एक गोष्ट खूप चमत्कारिक घडली माझ्या बाबतीत. ती मी मंदिराचा जेव्हा मेकिंगचा व्हिडिओ बनवेन ना, तेव्हा त्याच्यामध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. फायनली जे घराला सगळ्यात जास्त डेकोरेट करायचं काम करतं, एन्हान्स करायचं काम करतं ते म्हणजे की लाइटिंग्स. लाइटिंग्स खूप प्रॉपर आणि व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं असतं. तरच तुम्ही जे काम करताय, जे पण इंटिरियरचं काम करताय ते आणखीन खूप छान सुंदर दिसतं. तर बघा इथे वरती हा फक्त असा कलर करून घेतलाय वरती पी-ओ-पीला. त्यानंतर आणखीन एक फायनल जे काम असतं ते म्हणजे की कलरचं काम. तर कलर शक्यतो आता सगळीकडे ट्रेंड आहे की व्हाईट कलर जास्तीत जास्त वापरला जातो. पण नंतर आहे ना, व्हाईट कलर कधी-कधी खूप डल दिसतो आणि मला ना कलर्स आवडतात. आपल्या आयुष्यामध्ये ना वेगवेगळे असे छान रंग असले पाहिजे. तर म्हणून मी म्हटलं मिस्टरांना की व्हाईट नको घेऊया. आपण थोडासा असा आयव्हरी क्रीम जो कलर असतो ना त्या टाईपमध्ये घेऊया. म्हणजे तो दिसायला सुद्धा खूप छान ब्राईट दिसतोय आणि ओव्हरऑल जे मी इंटिरियरचं काम केलंय फर्निचरचं, तर त्याच्यासोबत तो खूप मस्त जातोय. तर असं म्हणजे एक-एक गोष्ट खूप विचार करून केलीत, खूप छान समजून केलीत आणि फक्त घर माझ्या एकटीचं नाहीये, तर सगळ्यांचं आहे. तर त्यासोबत सगळ्यांचाच विचार घेणं सुद्धा मला तेवढंच गरजेचं वाटत होतं, की सगळ्यांना राहायचंय. त्यामुळे फक्त मला जसं आवडेल तसं नाही, तर मिस्टरांना काय आवडतं, निष्ठाला काय आवडतं, तर त्यांच्या पण आवडी-निवडीचा विचार करून घरातल्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे एक-एक गोष्ट जशी फायनल होत होती ना, तसं-तसं मग मी फोटोज काढायची. मग मी निष्ठाला घरी जाऊन दाखवायची, ह्यांना घरी जाऊन दाखवायची आणि त्यानंतरच म्हणजे ती गोष्ट व्हायची पुढे. किंवा मग त्यात त्यांना काही नाही आवडलं, तर मग त्यात थोडेफार चेंजेस केले जायचे. मुलांच्या रूम स्पेशली मुलांना काय आवडतं, मुलांना कुठले कलर्स आवडतात, वास्तूनुसार तिथे कुठले कलर्स असले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून घराचं काम संपूर्ण म्हणजे आता कंप्लीट झालेलं आहे. पण अजून खूप साऱ्या अशा डेकोरेटिव्ह गोष्टी आहेत, की ज्या माझ्या पेंडिंग आहेत. कारण एकदम सगळं फटाफट होणं पॉसिबल होत नाही. तर आता कलरचं काम चालू आहे आणि कलरसुद्धा खूप छान केला. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं, की कलरचं काम करताना आधी केमिकलचा यूज करायचा. त्यामुळे भिंती आपल्या ज्या आहेत ना, त्या खूप पक्क्या होतात आणि माझं कसं हा टॉप फ्लोर आहे, त्याच्यामुळे लिकेजचा वगैरे त्रास होईल इन फ्युचर. तर त्याच्यासाठी मला काय-काय प्रोव्हिजन्स करायचे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता फायनल जे काम होतं ते म्हणजे की फिनिशिंगचं म्हणजे क्लिनिंगचं. तर फर्निचरवाल्यांचं आता सगळं काम झालंय. फक्त आता क्लिनिंगचं काम राहिलं होतं. तर या क्लिनिंगच्या कामाला सुद्धा त्यांना जवळपास एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर असं सगळं काम सुरू होतं आणि या सगळ्या जर्नीला मला 6 महिन्याचा तरी कालावधी लागला आणि खूप सारे पेशन्स ठेवावे लागले प्रत्येक गोष्टीमध्ये, की ही गोष्ट कशी होईल, ही कशी दिसेल आणि बऱ्याचशा गोष्टी. तर ही जर्नी पण मी तुमच्यासोबत का शेअर करते, की जे कोणी घराचं काम करत असतील किंवा ज्यांना कोणाला घर घ्यायचं असेल, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्यातल्या उपयोगी पडतील, की काही-काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे.
घर घेताना फक्त घरच नाही तर घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, मुलांसाठी किती सेफ आहे, काय बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे. आता जसं कॉम्प्लेक्स खूप सारे मोठे-मोठे कॉम्प्लेक्स बनतात. तिथे स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस म्हणा, खूप खूप साऱ्या फॅसिलिटीज असतात. पण कधी-कधी काय होतं ना, की त्या गोष्टी आपण तितक्याशा त्यांचा वापर होत नाही. म्हणजे घर म्हटलं तर आपण नवीन-नवीन त्या गोष्टींचा वापर करतो, नंतर तितकासा वापर होत नाही. तर म्हणून तुम्हाला काय गरजेचं आहे, हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तर तेव्हा प्रॉपर तुमचा म्हणजे तुमचे जे पैसे आहेत, ते प्रॉपर गोष्टीसाठी लागतील. तर म्हणून मला बाकीच्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नव्हत्या वाटत. मला माझ्या घराची जी जागा आहे ना, ती व्यवस्थित हवी होती आणि त्याच्यानुसारच स्वामींनी सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.